नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेश्माज किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। थंडीचे दिवस चालू झालेले आहेत। मार्केटमध्ये सगळीकडे सीजनल भाज्या उपलब्ध झालेल्या आहेत। आज मला मार्केटमध्ये छान असे फ्रेश गाजर भेटले। गाजर घेऊन आलीच आहे तर म्हटलं तुम्हा सर्वांसोबत माझी गाजर हलव्याची इझी रेसिपी शेअर करावी। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत। हे गाजर मी स्वच्छ धुवून पुसून ते छान किसून घेणार आहे। सर्व गाजर मी व्यवस्थितपणे किसून घेतलेले आहेत। त्यानंतर एका पॅन मध्ये मी 2 चमचे तूप गरम होण्यासाठी ठेवले आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप साखर आणि हिरवी वेलची बारीक करून घेणार आहे। सर्व गाजर मी छोट्या किसणीने व्यवस्थितपणे किसून घेतलेले आहे। हे किसलेले गाजर आपण आता छानपैकी तुपामध्ये फ्राय करून घेऊया। गाजरमध्ये भरपूर प्रमाणात बीटा कॅरोटीन असते, जे आपल्या हार्टसाठी खूप फायदेशीर असते। तसेच गाजरमध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्याने ते आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते। तर तुम्ही बघू शकता इथे मी गाजर व्यवस्थित छान असे वाफेवर शिजवून घेतलेले आहे। 1-2 वेळेस झाकण ठेवून गाजर मऊ होईपर्यंत मी व्यवस्थितपणे शिजवून घेतलेले आहे। गाजरचा किस शिजायला आलेला असताना मी त्यामध्ये काजू व बदामचे काप ॲड केलेले आहेत। आज गाजर हलवा खाण्याची खूप इच्छा होत होती, तर मी आज तो फायनली बनवत आहे। गाजर व्यवस्थितपणे शिजल्यानंतर मी त्यामध्ये 2 कप गरम करून घेतलेले दूध टाकले आहे। दुधाला उकळी आल्यानंतर हलवा मी पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। अशा प्रकारे आपला गाजर हलवा सूप तयार आहे। सर्वात शेवटी मी साखर टाकून एक उकळी काढून घेत आहे। गाजर हलवा करत असताना मी दूध पूर्णपणे न आटवता थोडे तसेच ठेवणार आहे। शेवटी पुन्हा एकदा मी 1 चमचा घी ॲड करणार आहे व व्यवस्थितपणे सर्व एकजीव करून घेऊया। इथे मी हलव्यातील दूध पूर्णपणे न आटवता थोडे तसेच ठेवलेले आहे। अशा पद्धतीचा गाजर हलवा सुद्धा खूप छान लागतो, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। बोलता बोलता गाजर हलवा कधी तयार झाला हे काही समजलेच नाही। माझी गाजर हलवा सूप रेसिपी खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। सर्वात शेवटी गार्निशिंगसाठी मी इथे पिस्ता छोटे छोटे क्रश करून त्यावर टाकलेला आहे। तसेच माझी रेसिपी आवडल्यास नक्की रेश्माज किचनला फॉलो करायला विसरू नका। आणि हो, माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।